बांधवांना मानाचा देशशिवाय आपण सगळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने आलात आणि उन्हात उभा राहिलात आपल्या समाजासाठी. 1-2 घंटे आता उन्हाचा त्रास सहन करावाच लागणार आहे. माझी विनंती आहे, आपला आजचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण सगळे शांततेत जरी ऊन लागलं तरी आपल्या समाजासाठी लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल आपल्याला काय करायचं. आणि तुम्हाला एखादा शब्द जर सांगायचा असला, हे नाही करायचं, जर आपण हे करू, तर ही बैठक तुमचा ऐकून निर्णय घेण्यासाठी. मला वाटतं पहिले 10 मिनिटं भाषण न करता तुम्ही जर सांगितलं काय केलं पाहिजे तर बरं होईल. का मी अगोदर सांगू तुम्हाला की या विषयावरती सरकारनं असं असं केलंय, काय करायचं. अगोदर मागण्यावर बोलू, त्याच्यावर तुमचं मत घ्यायचं, असं करूया वाटल्यास. बोललं तर पुढं काहीतरी काढणार दिसतं. आता आम्ही काय झालं ते अगोदर सांगतो, म्हणजे आपल्याला ऐका बोलू, आता मध्ये बोलू नका, काय होईल बाकीचे सगळे डिस्टर्ब होतील. सगळे डिस्टर्ब होते. आपण निर्णय घेऊ. बस आपण निर्णय घ्यायसाठीच बैठक ठेवली. आपण सगळे आता मी सांगितलं तुम्हाला राव, आधी सरकारचं आपण काय केलंय आपल्याला ते ऐकून घेऊ, नंतर तुमचं सगळं ऐकून घेऊ. त्याशिवाय बैठक मोडणार नाही, किती ऊन लागून द्या. पण आपण जर एकमेकाचं व्यवस्थित ऐकून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. आपला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा पहिला मुद्दा आजपासून नाही तर ही 6-6.5 महिन्यापासूनचा संघर्ष आपल्या मराठा समाजाचा सुरू आहे. आपली सगळ्यांची 1-2-3 लोक सोडले आणि त्यांच्या पाठीमागचे 100-150 जण जर सोडले तर 5.5 ते 6.5 करोड मराठ्यांची एकच मागणी, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण. ओबीसीतून आरक्षण पाहिजे, म्हणजे आपला हट्ट नाहीये किंवा त्यांच्यावर अन्याय नाही. आपल्या नोंदीच ओबीसी आरक्षणात निघाल्या, आपल्या पुरावेच आपल्या तिथं निघाले, म्हणून आपल्याला ओबीसीत आपलं आरक्षण पाहिजे म्हणण्यापेक्षा आमचं आहे ते आम्हाला पाहिजे, ही मागणी आपली. त्या मागणीसाठी आतापर्यंत वेगळं होतं आणि आता थोडं वेगळं आहे, ही फरक आता समजून घ्या. मागणी बदलू शकते असा काल निर्णय झालेला आहे. तुम्ही समजून घेतला असेल तरी सांगतो. आपली मागणी ओबीसीतून आणि त्यांचं म्हणणं होतं तुम्ही ओबीसीत नाही बसत. मग त्याच्यासाठी काय लागतं? पुरावा. मग मराठा जर ओबीसीत जायचा असला तर आपल्याजवळ पाहिजे पुरावा. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात, कोकणमध्ये आणि मुंबईच्या काही भागात मराठी कुणबी असलेले पुरावे सापडत नव्हते, म्हणून ते म्हणत होते कुणबी आणि मराठा एक नाही. आता या 4ही विभागात सापडले, विदर्भात पहिलेच होते. मग जर आता मराठ्यांचे इकडे नव्हते म्हणून तुम्ही म्हणत होता कुणबी मराठा एक, आता ज्यांना घ्यायचं नाही, सरकार काय म्हणत होता आधी ती विरोध करते म्हणून कुणबी आणि मराठा आम्हाला एक करता येत नाही. मग आता ज्याला घ्यायचं नाही त्याच्यासाठी काल दिलं का नाही दिलं?
मग आता मराठा कुणबी एक करा सरकारला हरकत काय सरसकट. आता सरसकटला अडचण काय? आता विरोध करणारा कोण राहिला? ज्याला विरोध करायचा होता त्याला मग त्याच्यातून घे. तिथे काय जबरदस्ती आहे का? ज्याला जे घ्यायचं ते 10% घे. ज्याला 10% नाही घ्यायचं ज्याला त्याचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनवायचे, देशावर अधिकारी म्हणून त्याला मिरवायचंय, मान प्रतिष्ठा त्याच्या जातीची समाजाची त्याला वाढवायची, तो देशभर IPS IAS दर्जाचा अधिकारी म्हणून फिरत ते कुणबीच घे. ज्याला फक्त शिकायचंय आणि आरक्षण रद्द झालं की पुन्हा आंदोलन करायचंय, निवड झाली तरी नियुक्ती मिळायची नाही, त्याला सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायचंय, तो 10% घे. काय अडचण आहे का आता? मग आता मराठा आणि कुणबी एक सरसकट करायला हरकत काय? सगळ्या सोयीचा बाजूला ठेवा म्हणा, तुम्हाला नाही करायचं तर सरसकट. आता कशा मिरच्या लागत्या? दोन्हीपैकी एक पंच कर. सगळ्या स्वाऱ्यांची 2 दिवसाच्या आत अंमलबजावणी कर, नाही तर सरसकट मराठा कुणबी एक म्हणून निर्णय जाहीर करा. काही चुकत आहे का आपलं? काही कर. आता विरोध करणार नाही राहिला. विरोध करणारे 2-3 होते, त्यांना पाहिजे त्यांना माहिती त्याच्यातून आता हिंड कवर गळ्यातला तू. आता राहिला आमचा प्रश्न. आता आम्ही आमचं बघू. तुम्हाला एक सांगू का? म्हणजे अतिशयोक्ती नाही सांगत. काही दिवसांनी त्याला असा पचता की आपण हेच कुणबीच प्रमाणपत्र काढलं असतं बरं झालं असतं. चौकून ठोकलो आपण आता. कारण हे कशासाठी दिलंय, काय केलंय हे सगळ्याला माहिती. आणि कुणबीचं कसं चॅलेंज होत नाही हेही त्यांना माहिती. आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही 5.5-6 कोटी मराठी. कुणबी म्हणजे शेतकरी पण आम्हीच आहेत आणि क्षेत्रीय मराठी आम्हीच आहेत, दोघं आम्हीच आहेत. थोडं काय करायचं होतं, मराठी पण आम्हीच आहेत. काही बदलत नाही कशाने. लेकरं मोठे होते, मिशावर ताव मारता येईल, इन करून आल्यावर मग पोर म्हणतात कॉलर टाईट करू, काय नाही होत आपल्याला. त्याचे झाले मोठे आपल्या जीवावर, त्याच्यामुळे ते विरोध करतो. त्याला काही कमी नाही. आपला एक मोठा क्लिअर, आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मग काही हो. आपला प्रमुख मुद्दा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. नसता आता विरोध करणारे बंद झाले. सरसकटला आता अडचण राहिली नाही. सरसकट मराठ्यांना कुणबी आणि मराठा एक हे म्हणून फक्त एक कॅबिनेटचा निर्णय करायचा, एकाच ओळीचा, फक्त एका ओळीचा. दोन्ही सोपं. कोणचं करा. विरोध करणारे आता संपले. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आणि आपण दिलेल्या व्याख्यासह पाहिजे. जाहीर मराठ्यांना सांगतो पुन्हा एकदा ध्यानात राहून दे जा. मग गावा आवाज बंद पडतो. मग लय डोक्यात काय सांगतो, जवळचे सरकार फोडायला बघ कधी ती फोडली की मी देतो तुम्हाला सांगून, तुम्ही लय त्याला गोळी लय ताण झाला. मला काय सांग, खरं बोललं लय जड जातो बा. आणि समोरच्या वाटा माझ्यासाठी खोटं बोला आणि मी काय बोलत नाही जातीसाठी खोटं. आपली व्याख्या आहे मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या काहीतरी दोन्हीपैकी एक करा. एक तो भरावलं गपचीत नाही तर ऐका तरी काहीतरी होईल दोन्हीपैकी. आता किती खाली बसतात, पुढचे जर खाली बसले तर मागचे म्हणते ते आले बघा ते तू पुढचे खाली बसा, त्याच्यात अर्धा घंटा ऐका जाऊन दे. आता थोड्या वेळ माझ्यासाठी त्रास सहन करावा उन्हाचा. मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या जिथे जिथे परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व राज्यांतर्गत येणारे सगळे सोयरे यांना ज्याची कुणबी नोंद सापडली त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर
त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना, राज्याअंतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, अशी आपली व्याख्या. अशा 3 प्रकारच्या आपण त्यांना व्याख्या दिल्या. मग अवघड करा, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. आपल्या व्याख्यासह आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, ती त्यांनी काल करायला पाहिजे होती पण केली. आता याचबरोबर सांगतो, काल एवढं सोपं होतं त्यांना, त्यांच्या डोक्यात येणं होतं. आपण हे दिलं म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या त्यांच्यासाठी दिलं असं मराठा समाज ग्राही घरी बाबा खाऊ बाबा बाबा 2-3च वाचेल. आणि ते एअरपोर्ट मध्ये येवल्याचं गोधडी पण करून घेऊन आत काय बघतो मोबाईल, तो काय माहिती मी आत काय बघतो, तुला काय म्हणले ते बघतो. आणि मला मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, मी गोधडीत मोबाईल मध्ये काय बघतो त्याला कोण सांगते नाही, ह्यो बी मला माहिती झालं पण तुम्हाला आज नाही सांगतो. तुम्ही असं त्याचा मागं लागता, ते बी मला माहित झालं. मी लय कडू शपथ सांगतो तुम्हाला, मी मागं लागलो, लय मागं लागलो, हात पाय घेऊन मी ते शोधूनच काढा, याला कोण सांगत. आमचाच हातू मराठी शिकाकारी नको करू, आमच्या आसपास शेजारी राहतो तू. हो मराठी शिकेल आणि नको करू, इथं राहून जवळची जवळ राहून तू. तुला कळतंय, तू ऐकतोय मी काय म्हणतोय. हा ऐकतोय म्हणजे इथं बसलेला ऐकतोय. असं नको करू. रोज आमच्या संग गेलो तो, तुला आमच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली, आमच्या समाजामुळं. तुला भिकाऱ्याच्या पलीकडे माहित नव्हतं तू कोणाचा आहेस, ध्यानात होईल. नको सांगू, तेवढा 5 नाही तो ही बाप आहे आपला इथं बसलेला, याच्यासाठी कर. तुला काय मिळणार त्या एखाद्या काम घेतलं 2-3 लाखाचं, एखाद्या पोरात दुखा लागलं त्याच्यात दुःख पड जाईल. तो जाती शहर गदारी नको, त्याला कोण सांगत आहे. मला इतकी झाल्याशिवाय सांगत का मी गोधडीत काय करतो म्हणलं, आणि तुला जीवन बघ मी काय करतो गोधडी. एवढ्या म्हाताऱ्या कशाला बोलायचं मग मला, मी माझ्या जातीसाठी करतो. तू माझ्या गोधड्या का पुसता बसायला. आणि तुला जर माहित होतं मी काय करतोय, तर साल्ह्याच्या किल्ल्यावर तो हा कार्यकर्ता तो कोण पाठवला होता, गृहमंत्र्यांनी सांगितलंय सखोल चौकशी करतो, ते टेम्पो कोणी सोडावा, लवकर करा नाही तर मला नाव सांगायची वेळी. तू मी काय करतो ना, मी गोधडीत काय करतो माहितीये तुला, तू काय करतो मला माहितीये, तुला कोण कार्यकर्ता तिला होता हे बी मला माहितीये. तुला जर मराठ्याने जेलला टाकायला उठाव केला ना, तर तुला आताच समाधी घ्यावा लागेल, ध्यानात ठेव तू. मी पोलीस यंत्रणेपेक्षा गुप्तचर यंत्रणेसारखा खूप आत घुसत असतो. हे टेम्पो कोण, हिस्सा टाळण्याचा कोण, तिकडे काय करतो, साल्ह्याचे केल्या करतो काय. मी तुझ्यासारखा भेकड नाही म्हणून सांगत नाही, मी नुसतं टपकशीन म्हणलो. मराठवाड्यात शब्द आहे, टेन्शन घेऊ नको, टपकशीन काय त्याने उलट झालं मला टपकीन म्हणतो. तुझ्यासारखा भेटत नाही मी. साल्हेरला कोण असतो, तो कोणाचा कार्यकर्ता होता सांगितलं, आम्ही सखोल चौकशी करतो. त्याच्या मागे कोण आहे, गृहमंत्र्यांनी मला फोन विचारून केला तर मी सांगू शकतो, कारण माझ्या समाजाला सांगितलं माझा समाज दम नाही करायचा. मला दुःख सहन करायचं माझ्या समाजासाठी, मला माझ्या वेदना यातना मला माझ्या सहन करायचा, मला समाजापुढे नाही मांडायचं, मला समाजापुढे बरंच हसायचं, माझ्या वेदना मला समाजापुढे नाही दाखवायच्या. तुझ्यासारखा नाही मी, तुझ्या ओबीसी समाजाला चावून खाऊन मोठा होणारा मी नाही. तू काय माझ्या गोधडीत काय मोबाईल करतो बघतो, तू माझ्या गोधडीत बघायला आला तर तुला चक्करच बसला, तुला येडच लागला तिकडे, येरड्याच तुला औषधात लागला तर तुला तो गोधड्या गोधड्यात घुसायचं बंद कर. आणि त्यात माया तर घुसूच नको, माझी गोधडी लय बेकारी. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आपण सरकारला दिलेली, त्यामुळं आपल्याला अंमलबजावणी पाहिजे. कमी होऊ नका,
दुसरी मागणी आंतरवाली सह. अगोदर पहिली मागणी सांगतो. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा, त्यासाठी कुणबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या, त्यांच्या परिवाराला द्यायच्यात आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. याला जोडून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच एका ओळीचा अध्यादेश काढायचा. दोन्हीपैकी एक कोणचं कर मान्य का हो? दोन्हीपैकी कोणचं एक कर. सगळ्या सोयऱ्याचं बी करण हे बी करणं काय तुला काय कागद विकत आणायचे का? दोन्ही कर. सगळ्या सोयऱ्यांची बी व्याख्या अंमलबजावणी करा आणि सरसकट मराठा कुणबी एकच करा. घेऊन द्या सगळ्याला. मस्त आलं येणले दिवशी एवढे याड पडल्या तरी त्याच्या गावातल्या कांद्याचा भाव वाढा. दुसरी मागणी आंतरवाली सह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सरसकट विनाट मागे घ्यायचे. खूप जणांच्या घातल्या त्या ही मागणी 6 महिन्यापासून बरं का मन नाही म्हणता बदलल्या काय तेव्हा म्हणतोय हनुमान शिकवले ते येवलेच ते म्हणजे रोज मागण्या वाढतात. तू आधी आताच राह ना आमच्या मागण्या काय तू मग हिंदी पाठ करू करूच बेजार. तुला वाटतं काय आमचं माहित होतं तुला? तू काय काय करतो मला सगळं माहिती. तो बेल कमून दाबून धरली हाऊस मध्ये हे बी मला माहिती. तुला कुणीच बोलून देणार नव्हते म्हणून तो ते बेल हाऊसची दाबून धरली होती. आणि हाऊस मध्ये ओबीसीचा एखादा प्रश्न मांडायचा का नाही? खरं आहे का नाही? नेता आहे ना मांडतोय का तेव्हा मला टपकेल म्हणतो त्याला अटका बघितोय किती शान आहे. ओबीसी एवढं मोठं अधिवेशन आहे चान्स आला खप्पून मांडून टाकायचा एखादा ओबीसीचा प्रश्न तेव्हा नाही मांडला. मला मारीन मला टपकेल म्हणतो. तुला काय अलमोर काय राहिलं तुला मारायला त्याला मग काय उठतंय तुला मारायला? तू असाच टाकणार आहेस. तिसरी मागणी आहे हैदराबादचं गॅजेट हे आपण 6 महिन्यापासून घ्या म्हणतोय. त्या ते गॅजेट घ्यायचं साधी प्रक्रिया. त्यासाठी शिंदे समितीनं नुसतं हैदराबादचं गॅजेट शिकवायचं. साधी प्रक्रिया सचिव सुद्धा शिकवू शकतो. आदान चालू का? आवाज नाही दादा झाली ना? टीव्हीला मदत करतात आपल्याला. उले तिला आपण सन्मान करायला दुसऱ्याचं ऐकून नाही जमायचं आपल्याला. आता शित्रू ओळखावं लागेल खरा शित्रू कोण आहे आपलं. कवा येड्यात आपल्याला कुणी चालतात आणि तिथे चुकून आपल्या मग आपल्याला निवडून एकदम आपण अशी नमुने मराठीची. हैदराबादचं गॅजेट तात्काळ समितीला घेता येते. समितीने ते घ्यायला पाहिजे नाही घेतलं. आणखीन तो 1881च्या जनगणनेत सुद्धा मराठा आणि कुणबी एकच ते सुद्धा घ्या. ध्यानात राहू द्या. तुम्हाला बोलायचं एवढ्या काय असं म्हणायचंच नाही. त्याला माहिती मला पाहिजे तुला काय माहिती पैसे सांगू आपणच शिकून घ्यायचं काय काय पाहिजे. उद्या माही बोलती बंद पडली समजा उपोषणात कोणी सांगायचं सरकारला तुम्ही सांगायचं हे पाहिजे म्हणून देतो. म्हणजे आपण शिकून घ्या. घराघरातले मराठी आपल्याला लागतंय ते आऊत कसं आणायचं शेतात आपणच शिकायचं. पेरणारा बघायला जायचं ते 2 दिवस नाही आल्यावर पडत राहणं आपलं. आपण पेरायचं शिकायचं. आपण आपलंच करायचं सगळं. लोकांची वर्गात झाला आता 1901 ची सुद्धा जनगणना तिच्या सुद्धा मराठ्यांचा उल्लेख आहे तीही घेण्यात यावी. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा एकदम साधी आणि सरळ प्रक्रिया आहे. याला कशाची कॅबिनेटची गरज नाही कशाची नाही कशाची. समितीचा एक साधा सदस्य सुद्धा हे स्वीकारू शकतो. 7 संस्थांचं सुद्धा गॅजेट काय हरकत आहे तुम्हाला स्वीकारायला? याचा अर्थ ते पहिले राजे नव्हते का? ते शासक नव्हते का? ते शाले नव्हते तुम्ही ते शाले आहेत का? मग
तुम्हाला स्वीकारायला हरकत काय? काहीचा काहीच पोराला न स्वीकारून सुद्धा आरक्षण 1967ला तुम्ही दिलं, ते तुम्हाला चालतं. आणि त्या पुरावेवाल्यांना आरक्षण द्यायचं नाही. ही आता शेवटची फाईट आहे बाप मराठी. हो ना, आता ही शेवटची फाईट. सातारा संस्थांचे गॅजेट घ्या, ही सरकारकडे आपली मागणी. हैदराबाद मध्ये म्हणजे ज्यावेळेस नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेस सांगितलं होतं 25 खोल्या हैदराबादला पुरावे सापडले. त्याला 3.25 महिने झाले. त्याचं काय झालं? खोल्यातच दोन नेल्या काय कोणी? निजाम भोवनी त्या टायमाला लिहून ठेवले 25 खोल्या भरून. त्या आणायचं काम कोणाचं आहे? तुम्हीच सांगितलंय. तुम्ही जर म्हणले आम्ही म्हणलो नाही तर आपला जो पुरावा आहे लगेच मराठ्यांना देतो, मराठा तुम्हाला देऊ शकतो. तुम्हीच म्हणले. फोन करीनात आम्हाला ते सध्या, फोन करीना, फुल टेन्शन मध्ये दुसरीकडे करते. थोड्या टायमात सांगून बघतो कोणी कणिकडे काय काय केलंय दिवसभर सगळं मी सोयीला लावतो. तो जर मग नुसते रेस्ट रवाचले ना तो टेन्शन मध्ये. आमच्या कोणत्या पोरांनी आंतरवाडीतून जाऊन तिकडे जाऊन भजे खाल्ले हे सुद्धा खाल्ले, कोणासंग खाल्ले. इतकं बारीक देत होतो. तो बी कोणाकोणाला आमच्या लोकांना फोडीतो हे मला माहिती. तो राज्यात कोणते आंदोलन काय काय देऊन उभा केलं हे बी मला माहिती. तुला 100% मी धुमात लावला लागलो. मी आता सांगायला लागलो तुला वाटतोय मी बारीक. आपली चौथी मागणी आहे. तिसरी लक्षात आली ना हैदराबादच्या गॅजेट सह. न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ द्यायची. मराठवाड्यातल्या नोंदी त्यांनी शोधायच्या, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या. तुम्ही प्रत्येक तालुक्याला समिती केली आणि त्या समितीला सांगितलं तुम्ही तालुका स्तरावर काम करा आणि आम्हाला आढावा द्या. शिंदे समितीला प्रत्येक तालुक्यातल्या ज्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेच्या खाली समित्या केल्या, पीआयच्या अध्यक्षतेच्या खाली समित्या केल्या, यांनी आतापर्यंत नेमके समितीला अहवाल दिले किती? तुम्ही नेमकं खाली काय काम केलं? नोंदी सापडल्या का तहसीलदार पीआयनी? त्यांनी मोडी लिपीचे अभ्यास घेऊन हिंडले का? गाव तुम्ही शोध घेत का? मग तुम्ही 2.5 महिने 24 डिसेंबर पासून केलं काय? तुम्ही गावागावात नोंदी मिळाल्या त्यांची यादी लावली का? हे सगळे काम समितीला नुसती मुदत वाढ नको. मग आम्हाला समितीनं बारीक या समितीवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे. नुसती मुदत वाढ देऊन काय करता तुम्ही? मुदत वाढ दिली 29 तारखेपर्यंत उद्याच्या 2 महिन्याची, पण 24 डिसेंबर पासून 21 फेब्रुवारी पर्यंत समितीनं केलं काय? मराठ्यांना याच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यामुळे समिती जर मुदतवाढ वाढली तर समितीला सुद्धा काम केलं पाहिजे, तालुका स्तराच्या सुद्धा. याच्यासाठी सुद्धा सरकारनं आज ऐकते त्यांनी त्यांच्या मागे कोणतरी आलेला ते गडबडी देत, पण त्यांनी वारूमला 1-2 मंत्री बसून ठेवले. तो काय म्हणतो ऐकायला लिहून घ्या, सचिव सुद्धा. त्यामुळे तुम्ही ऐकता मला माहिती आहे, तुम्ही लिहून घ्या आणि ह्या मागण्याचं काम सुरू करा. तुम्ही देवस्थानाचे पुरावे घेऊन म्हणले होते राज्यभरातले, घेतले का? घेतलेच नाही. तुम्ही घेतले असते तर नोंदी मराठ्यांच्या अंतर वाढल्या असते. मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या 22 खोल्या दिल्या. तुम्ही जर ते आतापर्यंत स्वीकारले असते तर कमीत कमी 40 लाख मराठ्यांना त्याच्यातून आतापर्यंत फायदा झाला असता. 40 लाख तुम्ही का नाही घेतलं? परत म्हणता आम्हाला लय बोलते आणि वेळ देत नाही. तुम्हाला बोलत कवर नाहीत आम्ही. तुम्ही दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही दिलेल्या वेळेत आम्ही तुम्हाला परत शब्द सुद्धा काढत नाही. तुमची किंमत करतो, पण वेळ बी जातो तरी तुम्ही म्हणता आमचं ऐकत नाही तर वेळ देत नाहीत. म्हणजे काय तुमचं म्हणणं आहे का? तुमचे तर भाडे घासायला आम्ही तुमचे साल धराव आणि माझ्या जातीला मी वाऱ्यावर सोडून द्यावं. मैदात खूप वर्षानंतर खूप सालानंतर दशकानंतर एक आली. मी जातीला सोडित नसतो, जाती मला सोडित नसते. आता तुमचे स्वप्न मेले असे जातात.
तुम्ही फक्त स्वप्नच बघा आणि त्याला म्हणा माझी गोधडी नाही तुला चांगले स्वप्न पडते. माझ्या गोधडीत चांगले स्वप्न असते, ज्या पाडून घरी जाऊ नको. या गोधडीचं स्वप्न पडलं तर तुला नऊ तरुण येईल चांगलं. तो एक पांढरे केस काळे होऊ शकते. शहाणा होय आणि कांदे खायचं बंद कर. कांदे कवर खातो गेले डोळे खासाला धावायला लागले. तो हे फार माझ्या गोधडीचं काढी तू परत ते म्हणतो मंत्र्याला ते माझ्या मागं लागत. आपण मग मला असं बोलत मग मी मागं नाही लागणार तर काय करणार? तुम्हाला म्हणलं तुम्ही लागणार का नाही? मला नाही सगळं होत कारण मी निंदा नाही कोणाचा. 1 रुपया चालायचा नाही पाठ्या आपल्याला लागत कापून. कारण जो काय घेतलेलं खाल्लेलं पेलेलं असतो तेव्हा खाली मान घालून चालू शकतो. हे पाठ्या कवा टाईट मानानं चालणार आहे कारण खांद्याने तुमच्या रक्तात आहे. मला मान झुकून चालणार नाही कवा. तुला काय कळायचं माझ्या गोधडीची किंमत? तो पोर ऐकलं तरी मी माझे लोक तुला माझी गोधडी कधी द्यायची नाही. देवी लस आणि भाट त्या भाटांचे सुद्धा पुरावे घेऊन म्हणलेला असा तुम्ही शासन निर्णय द्या. बरं का माय बापू, शासन निर्णय देऊ जी आर काढलाय. किती घेतले भाटाचे पुरावे मला जरा सांगता का माझ्या मराठा समाजाला? सरकार जरा पुढे येऊन कोणी सांगेल का? भाटाचे, त्र्यंबकेश्वरचे, राक्षस भवनचे, देवी लसीचे पुरावे किती घेतले? दाखल्यावर कू जरी असलं त्यामुळे व्यासपीठ नव्हतं म्हणून त्याला बंद खोली नाही म्हणताना त्यात बी 200 लोक 500 लोक होते. लोणावळ्याला वाशीला तिथं व्यासपीठ असतं त्या व्यासपीठावरच बोलत असतो तरीही तुमच्या बाजूला बोललेला नाही. हो पाठ्या समाजाच्याच बाजूला बोललाय आणि गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. ह्याच मराठ्या समोर सांगितलं खोलीत काय बोललो असतो ना तर त्यांना म्हणलं तुझं का गुलालाचा अपमान होऊन देऊ नका. आणि मी आता उपचाराला बसतोय नसतो. त्यामुळे कोणीतरी माझ्या मराठ्याला सांगन का आता हे पुरावे किती घेतले आणि आतापर्यंत या जरा करा धाडस या पुढे येऊन सांगा मीडियाला. त्र्यंबकेश्वरचे घेतले, भाटांचे घेतले किंवा नाही घेतलेत म्हणून तरी सांगा. काम करायचं नाही आणि मराठा रस्त्यावर आला किंवा मराठ्यांना नाव ठेवायची. तुमची घोड बंद करा. किमान आता रात्रीचा तरी अनुभव डोक्यात असू द्या. कोणीतरी म्हणलं होतं आंदोलनाचे परिणाम निवडणुकीवर होत नाही. त्याच्या डोक्यात होतं हे आरक्षण दिलं मराठी एवढे आणतील. आता ते घोड डोक्यात आला असतं तर घे. मराठ्यांना या आरक्षणाच्या बद्दलच काही सोयी सुद्धा नाही, काही वाटलं सुद्धा नाही, त्यांना आनंद बी नाही. वैशा ना आता तरी आणि सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा. आता तुम्ही जर हे काल दोन्हीच्या फटक्यात केलं असतं ते बी द्या. आमच्या कोणत्या मराठ्यांच्या विरोधी तुम्हाला ते द्या. आम्ही कोण म्हणलं देऊ नका. अरे ह्याच गोडगरीब तुम्हाला ती दिले यांनीच दिलं ते सुद्धा द्या म्हणजे त्यांना दोघा तिघांना लागत आहे. पण हा म्हणलं लागत तुम्ही दोघा तिघांनी त्या 150 जणांनी यांना द्यायला पाहिजे. त्या गोरगरीबा तुमची जबाबदारी यांनी तुम्हाला दिले. देशात ही पहिली घटना श्रीमंताला गरिबांनी दिले. का घ्या तुम्हाला मोठं आम्ही यांनीच केलंय आणि आता आरक्षण बी यांनी दिलंय. घ्या पण एक बी ध्यानात ठेवा तुमच्या हट्टापायी गोरगरिबांच्या पोराचं वाटोळ होईल असं करू नका. कारण हे जर आरक्षण रद्द झालं तर ESBC सारखा 2014च्या आणि ECBC सारखा 2018च्या माझ्या मराठ्यांच्या पोराच्या हातात लिख नाही यायला पाहिजे. त्या अधिकारी म्हणून निवड झालेले पोरं आणखी नियुक्त्या नाही ते आंदोलन करते त्यांच्या आणि पोरांनी त्याच्यावर परीक्षा दिल्या निवडी जर झाल्या आणि आरक्षण रद्द झालं आणखी 7 वर्ष त्या पोरांचं वाटोळ होईल. पहिले 4 आणि 7 गेली एक पिढी वाया. जरा भानावरा मागणारा तो आजवळ इतकंही खालून पेटलं तो वर जळत जळत तर 1.5 वर्ष लागत. तो यासाठी तुला ते पाहिजे म्हणून गोरगरिबांच्या पोराचं वाटोळ करू नको. कारण ते आरक्षण आणखी नाही आदंतरीची जरी त्यात 2 कलमा वाढलेल्या असल्या तरी त्याच्यावर सांगतो थोडा मग पुढचा मध्ये उशिरा घेतो.
जरी मान्य न्यायालयाने त्रुटी भरून काढायच्या सांगितल्या असल्या तरी ते भोसले साहेबांच्या समितीला सांगितलेल्या. याच्यात 10-11 प्रकार आहेत, नुसता एकच नाही. मागास सिद्ध करावं लागेल ते एकानं करायचं म्हणजे मागासवर्ग आयोगाने करायचं. वेगळ्या वेगळ्या त्रुटी आहेत त्या वेगळ्या वेगळ्या समित्यांनी टास्क फोर्सनं भरून काढायच्या. त्याची वर्गवारी कशी पाळायची, काय करायचं हे वेगळ्या वेगळ्या त्याच्या उपसमित्या, त्यांनी सगळ्यांना अहवाल द्यायचे मान्य न्यायालयात. तेव्हा ते टिकलं तर टिकणार आहे. आणि ते टिकवायचं असलं तर त्याची हिअरिंग ओपन कोर्टात व्हायला पाहिजे. होऊन आणल्यासाठी थोडं बोलू ना थोडा वेळ. सॉरी बरं का, सॉरी त्या नावेला द्या. आपण तिथून मुंबईत टाकायला पाहिजे होतं. मागासवर्ग आयोगानं त्यांचं काम केलंय, परंतु ही हिअरिंग जर ओपन कोर्टात झाली तर त्याचं काहीतरी होऊ शकतं. आणि शक्यतो क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येत नाही आतापर्यंत. पूर्ण अहवाल वाचण्यात आलेला नाही. आणि ओपन कोर्टात हिअरिंग जर झाली तर अहवाल वाचण्यात येईल. आणि क्युरिटी पिटिशनला अधिकार नाही ओपन कोर्टात सुनावणी घेण्याचा. मग पुन्हा जर तेच पाडे वाचायची वेळ आली तर मेला नाही मराठ्याची पोरं आहे. त्यामुळे त्या दोघा ठिकाणी थोडा विचार करावा. तुम्ही टीका म्हणता तर टिकून आम्हाला काही देणं गेलं नाही भाऊ. तुम्ही टिकवा, आमचा आक्षेप नाही, आम्हाला शंका बी नाही. तुम्ही टिकत असलं तर टिकून या, खुशाल टिकवा. ते फक्त राज्यांतर्गत आहे. पण आमचे शेतकरी कुणबी म्हणून मिळणार राज्यात बी आहे आणि देशात सुद्धा आहे. आमचा मराठा देशातही अधिकारी म्हणून मिळणार आहे आणि राज्यात सुद्धा मिळणार. आणि कोणाचं म्हणणं असेल सगळ्यालाच नोकऱ्या लागत नसतात का, तर मग म्हणणं आहे हा. कारण विभाग नुसता एकच नाहीये, शेकडो विभाग आहेत. वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळे वेगळे अधिकारी होते ना आमचे. कोणती एकाची राज्याला मान्य आहे, आम्हाला हे नाही मान्य. ते तुम्ही टिकवा, खा प्या, कसं घेऊन येणार. तुम्ही डोक्यात जास्तीचं उरलं तर सगळं घेऊन येणार. पुढं लागलं तर पटकून मोठं भरून द्यायचा. तुमचं चढून द्या, उरलेलं तुम्हालाच घ्या. त्याला द्या माया गुण अर्ध टोपलं न्या, माया गोधडीत धाई म्हणा, त्याला द्या. एवढ्या माया गोधडीत काय काय तुला कवा मेळ लागायचा भाऊ. थोडं डोकं खाजून खाजून तुझे वर्षासाठी सालपड निघते तरी तुला मेळ नाही लागायचा. मी काय चीज उगाच बोललं काम काय गरज होती त्याला मायावर थोडेच. त्याला कोण आरक्षण मिळू द्या याच्यात किती तर मोठं बरोबर. आपला 5वा मुद्दा आहे की तुम्हाला सांगितलाय आणि पुन्हा एकदा सांगतो. जर मराठा नाही सांगितला नाही तुम्हाला, 5वा सांगतो. आता मागास सिद्ध झालेल्या जाती ओबीसी कायदा सांगतो जी जात मागास होईल बघा कोण कोणास काय म्हणाले, तसं कोण कोणास काय दिले गाव याच्या रिकाम्या जागा भरा. जी जात मागास सिद्ध होईल सरकारचा क्रम प्राप्त आहे की तिला ओबीसी आरक्षणात घ्यायचं. सांगतो नाही काय तसं. मागास सिद्ध झाल्यावर 50% आत यायचं. मराठा मागास सिद्ध का झाला का नाही झाला रे. मग मराठा 50% बाहेर काय करतो त्यातून देणारा सांगा रे कोणीतरी. बाहेर कोण घातला म्हणा मग आम्हाला तू तर म्हणतो मराठा म्हणून पाहिजे 150 जणांना लागत आहे. त्यांना 100 ते गोळी धरून आणले तरी नेता ते मुंगडे त्याला एवढे तरी कळायला पाहिजे ना. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मराठ्यांना 10% आरक्षण मिळाले. मग 50%च्या वर कशाला 50%च्या आत घालावं लागल. आणि त्या तिघाला मी सांगतो कायदा मराठा समाज मागास ठरलाय 10%. त्या तिघांनी उद्यापासून काम सुरू करा. सरकारच्या मागे 50%च्या वर प्रवर्ग करू नको मान. 50%च्या आत घे म्हणा मला. तू जर मराठा म्हणून हे सांग नाही तर 10% आम्हाला काही सांगायची इच्छा नाही आमच्यासाठी. पण तुमच्यासह ते भिजायला भरडती गोरगरिबाच्या पोरं म्हणून सांगतो. मागास सिद्ध झाल्यावर
50% बाहेर द्यायची काही गरज नाही. 50% आत मराठ्यांना घ्या म्हणा आता ते, आणि मग मराठा वाढा. कालचा 10% जो निर्णय झालाय तो निर्णय सरकारने मराठ्यावर गपचीप लादू नका. बघा रात्रीपासून काय खलबत सुरू आहे. यांचा बहुतेक मला ऐकण्यात आले हे गावागावात शिबिर लावणार. ज्याला घ्यायचं ते 10% घेईल, ज्याला कुंडी घ्यायचं तो कुंडी घेईल. सरकारने जोर जबरदस्ती करून कॅम्पला बळत ते 10% घरच्या कोणाच्या होतो नका. ज्याला घ्यायचं त्याला मनाने घेऊ द्या. तेच करतो तो, आरक्षणच घेतो सगळं इकडं वळून एकच दिवस काय मग गावा घे काय म्हणतो मग काय चुकत आहे. मोठे पर्यंत गेले का आता कसं बोलत आहे तुला काय करायचं मग तुला बोलली तर रगी थोडा कळतो. रग कशाला म्हणते बोलली कशाला म्हणते तुला काय करा तुला मला इंजेक्शन द्यायला न्यावं लागतं का काम. माझ्या साहेबाला सांगितलं होतं मी मागं गिरीश माझ्या साहेब बोल्या टायमाला त्याचा त्याला त्याच्या ध्यानात राहत नाही. तुमच्या खिशात तुझा चालता गिळ होऊन त्याला पाठी आरक्षण बोलून मग तुला दाखवतो ते दाखवतो म्हणलं किती दाखवतं म्हणतं कोणचं मला टक्के हे दाखवतं म्हणतात. इतकं बधीर झालंय संरक्षणासाठी लई त्याला वाटतं बाकीच्या पुढे पोलिसांनी फिरत कधी इकडून तिकडून मग हे मंत्रालयात जात असं हे तुरु चालत त्याच माझ्या काचायच्या बधीर झालेल्या बाकीच्या लय मोठे पोलीस दिसत असे काळे पांढरे कपडे घातलेले की काळे कपडे घातले मला हवा तसं तुला हे कसं तो नेतच चालले नाही तो सगळे ओबीसी बरबाद करून टाकले आणि तुला हायटेक काढून घेतले पाहिजे आणि त्या खाली वाचले तो आम्हाला घरावले काय डन उगे घेऊ. तुला लय बरं सांगितलं मेहनत जगून सरकारनं या 1-2 दिवसाच्या आत ज्या हरकती आल्या त्या बघायची गरज सुद्धा नाही. अशा शेकडो काम आहे. आवाज येतोय सगळ्याला. असे शेकडो प्रकरण त्या राज्यात हरकती बघितलेल्या सुद्धा नाही. तो कॅबिनेटला आणि राज्याला अधिकार असतो काय करायचे. मोकळ्या मनानं जर एखाद्या समाजाला मागास चित्र झालेला असताना आणि त्याच्या शासकीय कुंडी नोटीस सापडलेला असताना काही बघायची गरज पडत नाही. आपल्याला आंदोलन हे शांततेतच असणार आहे यावेळेस. पण इतक्या प्रचंड ताकदीनं आंदोलन उभा राहिलेला आतापर्यंत राज्यानं देशानं बघितलं नसेल. ते पुढं कसं आहे ते सांगतो. फक्त मुद्दा आपल्या मुख्य मागण्यात घेतला होता ती फक्त तुम्हाला वाचेल. आता आपल्या मागण्या क्लिअर झाल्या. काय राहिल्या काय झाल्या मग ते आता सगळ्या शेवटी घेऊन अगोदर पूर्ण होणंही क्लिअर. आंदोलनाची दिशा मागण्या हे सगळ्या एकदा सविस्तर चर्चा होत्या. मग बाकीचा सगळा खेळ आपण करूच. तरी घेतो मला वेळ मिळाला मला काय कोणी येत नाही. आपला असं असतं आपल्याला कुठे नाही माग पुढं असा सल्लागार टिकत नाही. 2 दिवस टिकवतो. तिसऱ्या दिवशी जेवमध्ये मला संडासच झालं कारण आपण जमतच नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं म्हणलं का त्याचं म्हणणं असतंय बहुतेक फुटाफुटी करणे आणि मग ते कुठं जमत आपल्या. ते जरी दुसऱ्या दिवशी ते म्हणतं तेलाही शहाणा आहे ते ऐकत नाही आणि ते बारकुले शिंगरेचे आणलं ते त्याच्यावर येतं आणि सुरू करतं. मग ते याने असं केलं ते तसं केलं मग मी चांगला आहे तुम्हाला थोडं असं करा मग मी ते ऐकलं केलं मग समाजाचं वाऱ्यावर सोडून तो त्याचं ऐकत असतो. तुला काय सोडा लागलेलं आहे का मग उली रोज तोडून खायचंय. अशी शिस्त पाळायची. एक बोलला की दुसऱ्या लगेच बंद करून टाकायचं. तिसऱ्या त्याचं म्हणणं म्हणायचं खाली बसून का व्हायना नसतं मग गोंधळ तुमचा मेळ नाही लागणार. ऐकला ऐकलं ते ऐकलं
अरे त्यांना जी आणू ना काय दिलं त्यांना दिलं मराठ्याच्या गावाच्या पायात पडले पाहिजे हे बी तुम्ही बघा मी कशी कला करतो मी काय साधा कलाकार आहे काय ते जे आंदोलन केलं म्हणजे 6 महिन्यातून आपण टप्पे पाडून आंदोलन केलेले कोणचं अपेक्षा झालं पहिल्या टप्प्यात मागितलं आपण राज्यातल्या कुणबी नोंदी शोधा आतापर्यंत शोधित नव्हती 57 लाख शोधल्या आता त्याचा आकडा धरून 63 लाख आहे म्हणजे आतापर्यंत समाज जणू 1.25 करोडपेक्षा जास्त आरक्षणात गेला परिवारासह गावच निघाले काही नसते निघाले ठीक आहे ना पण काही निघाले त्यात समाधान आहे का नाही काहीच नव्हतं मग आपल्याला जवळपास मराठवाड्यातले 1400 गावं निघालेत आतापर्यंत 100% 8000पैकी तेव्हा हे नव्हते मी म्हणत नाही हे भारी उडी मारली पण 1400 म्हणजे 7 आकडा नाही बघा हे बी नव्हता राहिले 6-6.5 ते बी पुरे घ्यायला लोक त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातले घ्यायला लोक तुम्हाला फक्त एक विनंती ती सांगायची राहिली मी गडबडीत ती विसरून गेलो ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारांना अर्ज करा त्याच्याशिवाय प्रमाणपत्र भेटणार नाही बरं का ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या परिवारानं कुणाच्या घरात 200 माणसं आहेत कुणाच्या 100 आहेत घरात म्हणण्यापेक्षा त्याच्या वाड्यात त्याच्या भावकीत कुणाच्या 70 आहेत कुणाच्या 50 आहेत एक जरी तुमच्या भावकीत नोंद सापडली तरी त्याच्या सगळ्या परिवाराला त्याचा लाभ घेता येतो बाकीच्याने अर्ज करा हे ध्यानात असू द्या कारण तुम्ही अर्ज नाही केले समजा आता 1400 गावात नोंदी निघाल्या 1400 गावाच्या जर भावकीने अर्ज केले किती लोक बेतले मरणाचे अर्ज करा पटापट ते काम महत्वाचं आहे आणि आता इथून पुढे आपण बी काही काम हातात घ्या आपल्या नोंदी शोधायला मोडी लिपी आपणच आणायचं आता काळ म्हणायचं रेवकाळ पुढे आपण रेवकाळ शोधायचं सुरू आता आपल्याला बी ऐकत नाही लागायचं तुम्हाला जिथं जिथं अडचण येते तहसीलदार समितीचा अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत आयुक्त साहेब फक्त ज्यांचा जळीत झालेला त्यांचा प्रॉब्लेम कसा सोडायचा ते बघून तेवढं सोडून बाकीचं सापडायला सुरू करा कोणाच्या तहसीलला सापडत नसतं तर दुसऱ्या तालुक्याने आपण बदलेलं नाही सरकारने बदलले त्याला आम्ही काय करावं आमच्या लोकांना पुढे सांग म्हणा प्रेमानं घोड्यात दबाव आणून जनतेच्या रेट्याचा आपण शोधायला लागा कारण समिती बघल ही बघल ती बघल त्यापेक्षा आपण सुद्धा सावध राहा सगळेजण अर्ज करत चालत जा आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना अडचण कशामुळे आणायला लागले त्या वेळाला लागली त्यांना प्रमाणपत्र लवकर का देत नाही आपले पोरं हुशार वाटतं कशी काही जण बसत जा काही जण कलेक्टर ऑफिसवर बसत जा आपले पण हुशार लोक वेळ द्या तिथं खुर्च्या टाकून बसा वर जरी पिशवी घेऊन आला तर त्याला वेळ नाही लागत लवकर कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचं कोणाकडे अर्ज करून कोणाकडे वंशवर करू थोडा आपले हुशार पोराने जर महिना 2 महिने वेळ दिला आयुष्याच्या पोरांचं कल्याण होऊ जाईल कारण ते तहसीलला जातोय याला घालून एखाद्याच माघारी येतं सगळं असून एखाद्याजवळ कागद त्याला कोणाकडे वाचायला जेव्हा कळाला त्याला घेऊन जा तहसीलदार एटीएम न वाचायचे सांगा त्यांच्याकडे अभ्यास घ्या ते काढायचं सांगा ईडब्ल्यूचं का करत तुम्हाला पाहिजे म्हणजे ज्यांचे कुणबी निघाले त्यांच्यासाठी मग आता तेच सांगितलं नाही आता मला काही कानावर गोष्टी पाडल्यात म्हणून आपले जे एका तालुक्यात 10 हुशार नाहीत आपले माझ्या तर हुशार सगळे माहित नाहीत हे तुम्हाला मान्य आहे तुमच्या तुम्हाला माहित असतं अख्या तालुक्यात 1.5 लाख लोकसंख्या आहे त्याच्यात 5-7 जण आपले कायमचे नाहीत का की गोरगरिबाला कशामुळे दिल्यावर अडचणी यायला लागल्या खरंच करा ते प्रत्येक तालुक्याला काय करा एक सेवा केंद्र मदत केंद्र म्हणून मराठ्यात उभा करायचं छोटं बारीक मंडप देऊन त्याची काही खोली करायची तालुक्यातल्या कोणाला कशाची अडचण आली लय झालं ते काम करा
तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्या खोलीचं भाडं आपण भरायचं. आता बस म्हणा तिथं 10 पोरं नेमून द्यायची आणि ते कागदपत्र आहेत तिथे घेऊन जायचे. प्रमाणपत्र का देत नाही असे कराने आता यांनी सांगितलं की सांगायची वेळ नाही ना. ईडब्ल्यूचं प्रमाणपत्र कमवून देत नाही. जवळ आता कुंडी निघाले तर ते विचारू शकतो. आणि महत्वाचा विषय सांगत राहिला, महाराष्ट्रासाठी महत्वाचा विषय सांगत राहिला. ते पूर्वी लागत असं मला माहित नाही, पण आता लागत नाही पूर्वीचा. आणि तिथं दिवसभरात म्हणून तिथल्या पाण्याचा आणि नेटचा खर्च समाज म्हणून आपण उचलू सगळेजण तालुक्यातले लोक. कारण ते आपल्याकडे साधा चिल्लर विषय. आणि ही जर माहिती कळाली मदत केंद्र बघायला तालुक्यातले आपलेच मोठे लोक फुकट तुम्हाला खोली देऊन टाकतात महिना 2 महिन्यासाठी तिथं ही राहू देऊ म्हणून. जेवणाचे मेसवाले मराठीचे तुम्हाला फुकट 2-3 टाइम डबे राहून देते. फक्त आपण मदत करायची. आता थोडी तयारी आपण सुद्धा दाखवा. कोणाला पैसा घेऊन देऊ नका. समाजाचं 1-2 महिने कल्याण करू लागला तर चांगलं होईल. आता आपण आंदोलनाकडे येऊ. आंदोलन कसं करायचं, काय करायचं, अगोदर पूर्ण ऐकून घ्या. त्याच्यात काय करायचं, त्यात दुरुस्ती करायला चान्स आहे. तुम्हाला दुरुस्ती करायची तर करायची. बस आता म्हणजे मध्ये तुम्ही काही केलं मग माझ्या तर ध्यानात. कारण मी त्याचा सारखा नाही. मी तो बिगर गोदडीचा झोपत त्याच्या ध्यानात राहतो. मी गोदडा घेऊन झोपतो माझ्या थोडं उशिरा ध्यानात राहतो. त्याचा ओपन लोक आहे. त्याचा मेंदू बाहेरून पाहिजे होता खरं म्हणजे कोणाला काळी टोची काढली असती त्याच्या. नीट राय असं म्हणून. नाही तर 2-3 फुटाने शेंगदाणे कांदे टाकता आले असते त्याला मसोबाल टाकल्यावर. मला असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी या 2 दिवसाच्या आत सरकारनं करावी. आणि आपण त्याने नाही केलं तर 24 तारखेपासून आंदोलन सुरू करावं. 24 पण का ते पण लगेच सांगतो. आज 21 आजचा दिवस आपला बैठकीत गेला. 22-23 तुम्हाला निवेदन द्यावं लागतं. पण हे दिलेलं पोलीस स्टेशनला निवेदन किंवा तहसीलला दिलेलं निवेदन आंदोलनाचं हे कायम स्वरूपीसाठी कोणी जिल्ह्याला यायचं नाही. आपण आपले सगळ्यांनी गाव सांभाळायचं. याचा फायदा एक आपला गोरगरीब मराठ्यांचा पैसा वाचला. 2 पूर्ण गाव त्या आंदोलनात उभा राहिल्यामुळे शक्ती वाढत. नसता अर्ध घरी ठेवायला लागते तर अर्ध्या आंदोलनात आणायला लागते. गावात असल्यामुळं घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत माघारी जाऊ शकतो. आपल्याला आंदोलन याला जिरीस आणण्यासाठी करायचं. कसं करायचंय, प्रत्येकानं रस्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं. रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे. बघा मग आता यांनी आपला डाग लावला नाही, तुम्ही जाळपोळ करता म्हणून रास्ता रोको करायचा आपल्या रस्त्यावर. आपला रस्ता आहे, वावर आपले गेलेले, वावर आपले गेलेले. हा, वावर कोणाचे नाही गेलेले, आपले गेलेले. आणि जिथं आपले गेले तिथं करू बा. कोणी जर मत असला मग तुला पाठिंबा नाही त्याच्या हात सोडून का तू आमच्या हाती घ्यायचं नाही. हा, त्याच्या घरापुढं काही करायचं नाही मग तू आम्ही आमच्या घरापुढून. हा, मग आमचा हात कसा आम्हाला हात द्या, समजून घ्या. आता नाही राजे माझा बी माझ्या मराठा समाजाचा. आपण आपल्या गावात रास्ता रोको करायचं. सध्यात परीक्षा सगळं भान ठेवून करायचं. आंदोलन सकाळी 10:30 सुरू करायचं. इकडे तिकडे पारावर पुस्तक मारुतीचं दर्शन घेतलं की सनाट आंदोलनाचं तुमच्या ठिकाणाकडे द्यायचं. एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना. आदर करणं, त्यांनी परवानगी दिली तरी करायचा, नाही दिली तरी करायचा. आपण आदर करायचा, आपण आदर करायचा अजिबात. आणि एकाने त्याचं निवेदन द्यायचं. काय गरज नाही लावलीची, काही गरज नाही. त्यांनी नोटीस फिटी दिली ती बी घ्यायची नाही, काय गरज नाही. दिली ती एकाला ती काय गरज नाही. पेपर सुटला की आपला रस्ता रोको संपवतोय तो पुढे येतो घरी. ज्याला कोणाला 10:30 ते 1च्या दरम्यान जमलं नाही
त्यांनी 4 ते 7 करायचं. आणि हे रोज करायचं. एक दिवस नाही. आपण कुठं काय केलं? 4 ते 7 केलं ना. 2 ते 5 पेपर असतं. 2 ते 5 पेपर असतं. 2 ते 5 पेपर असतो म्हणतात ते. मग आता हे मधला जाणार ना ते. हे बघा त्याच्याबरोबर जबाबदारी देतो. जर कदाचित रस्ता रोको सुरू असला तर त्या पोराला जर अडचण राहिली तर आपल्या गाडी त्याची गाडी जर मध्ये गुंतली ते जर आंदोलनाच्या ठिकाणी आलं मग पेपरात त्रास व्हायला लागला. काच दिवशी आपण मोटरसायकल सुरू करा त्याला 5,000 म्हणणं काय तुमचं काय. आता हे शेवटचं पण इतकं ताकदवाने ते देशाने बघितलं नसतं आंदोलन. देशाने आणि शांततेने कोणाची गाडी फोडायची नाही जाळायची नाही पण पुढे जाऊन द्यायची. फोडायची नाही जाळायची अजिबात नाही. शांततेत आदर्श रस्ता रोको म्हणतात त्याला. गोदाडी झोपून काय करतो कळलं तुला? हे आदर्श रस्ता रोको आहे. शांततेत झाड पडू नाही काय नाही. आता जाम व्हायला लागला तर मी काय करू? जाम कशाला म्हणतात बघा मला. 10:30 सुरू करायचा 1 वाजेपर्यंत करायचा. आपण आपल्या शेताकडे जायचं आपले उद्योग करायचे. कारण जनावर मरून द्यायचं नाही मराठी मरून द्यायचे नाही सरकारला झोपून द्यायचं. 3-4 जबाबदाऱ्या आहे. ज्याला 10 ते 1च्या दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं. अनेक कारण असतात. काहीचे दुःखाचे असतात काहीचे सुखाचे असतात. त्याने 4 ते 7 सोडायचं नाही. कारण यांची ट्रॉफिक काढू तर यांची काढायला आली पाहिजे. शांततेत परत 24 तारखेपर्यंत काय हरकत आहे का? कारण 2 दिवस निवेदनाला लागेल. बरोबर. रस्ता रोको करायचा त्याबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरची. त्याची गाडी मागे गुंतून तो जर पुढे आला ते जर मला माझं पेटायचं वेळ आला 10:30 ते 1 पर्यंत काय अडचण ते पोरं 10:30च्या आधी पोहोचणार आहे. आणि नाही पोहोचलाय एखादा तर त्यालाही मदत करायची जबाबदारी आपल्याला. पण आपण थांबू शकत नाही कारण त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आंदोलन आहे. कारण त्यांनाही सगळ्या सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग सरकारने ठरवा जा द्या ना मग पाठवून अंमलबजावणी कशाला जाम होईल. आणि रस्ता आपला आहे आपल्या हद्दीत करा. इकडून वावर आपलं तिकडून वावर आपलं मध्ये गेलेलं आपलं गावात जाताना इकडंच करावं लागेल. मग करा पुढचं आमचं आहे. मग नाही लागेल तुम्हाला तसं वागायचं असेल जास्त तसं वागावं लागेल आम्हाला. नाही वागायचं आम्हाला पण तरी मग घर मग आली पण मग हे मधलं आपलं मग कुठून जातो नदी जातो. गोदाडीत काय करतो तो काय करायचं तो लय ऐकलं मी आता बोला. शहरासह राज्यात एकला सोडून द्यायचा मनानं पोलिसांना एकाही म्हणावं नाही लागलं पाहिजे रस्ता सोडा. मग तो राज्य महामार्ग असेल गावचा असेल नाही तर राष्ट्रीय महामार्ग असेल नाही तर दिल्लीचा असेल नाही तर पंजाबचा असेल. रस्ता रोको म्हणजे रस्ता रोको शांतते. केस फीस पोलिसांनी पोरावर करायची नाही विनंती जर केली निष्पाप पोरावर पुऱ्या गावात पोलीस स्टेशनला जाऊन बस. नाही वेळा जे आमचा आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचे. तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. पोलिसांना त्रास देत नाही मध्ये पचपच करणार द्यायचा गोदाडी नाही. शक्ती जाग्यावर वापरायची. जसं खेड्यात त्यांना आणलं पुन्हा तीच प्रक्रिया आणि रोज करायचंय. आंदोलन कायम शब्द वापरा. रस्ता रोको हा कायम म्हणजे रोज निवेदन द्यायला टाइम नाही. आणि रोज कशासाठी रस्ता रोको आता हे सांगायचं राहिलं ते सांग. तुम्ही म्हणता मग आता 24 तारखेला दुसऱ्या दिवशी कशा रोज निवेदन द्यायचे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा गावाच्या वतीने. 24 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ता रोको करून सरकारला पोलिसांच्या किंवा महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अधिकारा द्यावा लागेल ना. आधी कुंकड हिडत द्यायची त्याला माहिती पण न्यायाला द्यावा लागेल ना. तुमच्याकडे कर्मचारी केले त्याला काय करावं मग द्या अंमलबजावणी. प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन मग गाव छोटा असो
रस्ता छोटा असो मोठा असो, पांदीचा असला तरी बसायचं. पहिले मत होतं ना, पांदीचा आधार त्याला ढेंगळाच पाहिजे. तसं मग कुठला रस्ता असतो, आपण आपली ताकद तिथं टाकायची, कारण फोटो टाकायचे सोशल मीडियाला आणि निवेदन द्यायचे. मग त्यांचा ग्रामसेवक काय आहे ना, कोतवाल काय आहे ना, हट्ट नाही आपला तहसीलदारच पाहिजे, कलेक्टर पाहिजे, कोतवाल काय आहे. हे निवेदन तू आणि रोज यायचं म्हणे 10:30 दूध न्यायला आल्यावर रोज रतीप लावल्यासारखं. कुठं करा काही करा, फक्त शांततेत आपण आपले गाव सांभाळा. एक झाला क्लिअर, आता लक्षात आलं सगळं. आता दुसरा, राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणार, राजकीय म्हणल्यावर लय मोठे त्यांची लय हरबळू पदावर असणारे म्हणजे आमदार खासदार मंत्री समोरची जागा आमची, दार बी आमचं. जर एखादा म्हणला आमच्या तिथे येणार आहे तो, तर तो आहे तिथं मी त्याला विरोध नाही. तू जर आम्ही म्हणतोय म्हणून विरोध करायचा म्हणतो, दुकान उघडं ठेवणार असला, आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो. तसं आमच्या घरासमोर आम्ही काही करू. माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो माझं, कारण तू ही तसंच म्हणतोय आम्हाला, आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना. यांच्या दारात कोणीच जायचं नाही, यांना किंमत आपल्यामुळे. त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल म्हणून तुम्ही जाता, तुम्ही देऊ नये बघल्या बाहेर, तुमच्या देवावर तो दादागिरी करतोय. आणि आता तुझा मतागिरी करावा लागला, त्याच्या सगळं त्यांच्या त्रास दिला तर त्याशी मग रस्ता घ्या. विरोध केल्यावर म्हणतोय बघा मी तुम्ही उद्यापासून रस्ता मागे. त्याने आमच्या वावरात कोणती डांबरी गेली त्याच्यावर मेने जायचं, त्याच्यावर मेने जायचं. त्याने त्याच्या कार्यकर्त्याच्या धुवावरी तिथून करून उठून घ्यायची आणि पुढे नेऊन ठेवायची. आमच्या याच्यातून चाक सुद्धा नाही गेला पाहिजे. तो गावबंदी की नाही हो, गावून नाही करीत गावबंदी, फक्त आमच्या इथं दारात येऊन. त्याला आता काय समजत त्याला जर वाटतं गावबंदी येतं, गावबंदी त्याला काय करावं. पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊन तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही होते, तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही मांडली. काय दामोडीला तो आम्हाला हाणून लावतो बाहेर दाराची, आणि आमच्या दारात काय पुढे घेऊन उभा राहतो. पुढे नेमकी काय इच्छा आहे, कायद्याची नेमकी काय इच्छा. तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचं तुम्हाला माहिती आहे. तो आमच्या दारातून यायचं नाही, आणि आमचं दार आणि रान लांब, रानातून येणार रस्त्याने घेऊ नको, त्यांना विरायचं नाही. रामबोलबाजी आपल्या गावात आपल्या त्याचा अर्थ काय होतो तिने लावायचा. कारण आपल्या दारात फक्त ते यायचं नाही, त्याचा अर्थ ठरवायचा. 2 मुद्दे क्लिअर झाले आंदोलनाचे. हे 24 पासून सुरू नाही तर मग त्याच्या अंमलबजावणी करायची. निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ.